अधिक महिन्यात दीपदान अजूनही केलं नसेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी 33 पिठाचे दिवे बनवून दीपदान करा. कारण अमावस्येला दीपदान करणं म्हणजे विशेष मानलं जातं. एवढंच नाही तर घरातील ह्या विशेष 5 ठिकाणी दिवे लावल्याने अनेक जन्माची पापं नष्ट होतात असं धर्मग्रंथात सांगितलंय. इतकंच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा वास घरात कायम राहतो असं म्हटलं जातं. पण हे 33 दिवे कसे बनवायचे, कोणत्या पिठाचे बनवायचे, घरातील ती 5 विशेष ठिकाणं कोणती आणि दीपदान करताना कोणती चूक टाळावी ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. अधिक महिन्याचे महात्म्य तुम्हाला वेगळं सांगायला नको. भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला हा महिना अधिक पुण्यदायी मानला जातो. आता सर्वात आधी समजून घेऊया की आपण 33 दिवेच अधिक महिन्यात का लावावे. तर आपल्या सनातन धर्मशास्त्रात 33 या अंकाला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलं आहे. आपल्याकडे 33 कोटी देवता मानले जातात. हे दिवे म्हणजे त्या 33 कोटी देवतांचे प्रतीक असे म्हणतात. तर दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमावस्येच्या दिवशी हा अंधार आपल्या आयुष्यातील अज्ञान, संकट आणि नशिबाचा प्रतीक मानला गेलाय. तर ते 33 दिवे म्हणजे साक्षात ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि दैवी शक्तीचा प्रकाशच मानला जातो. आता जेव्हा तुम्ही हे दीपदान करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातील संकटांचा अंधार कायम दूर होतो असं म्हणतात. अधिक महिन्यात आपण जे काही लहान मोठे दान करतो त्याचं फळ आपल्याला अनेक पटीने परत मिळतं अशी आपल्या पूर्वजांची दृढ श्रद्धा आहे. आता सोमवती अमावस्या ही सोमवारी आलेली आहे तरी 33 पिठांचे दिवे बनवून दीपदान अमावस्या तिथी सुरू झाल्यानंतर आणि सोमवती अमावस्येच्या दिवशीच करणं हे अधिक शुभ मानलं जातं. मात्र अनेक कुटुंबामध्ये अमावस्या तिथी रविवारपासून सुरू होत असली आणि सोमवारी संपत असली तरी धार्मिक दृष्टिकोनातून अमावस्या तिथीला प्राधान्य दिलं जातं, वाराला नाही. म्हणून अमावस्या तिथी रविवारी सुरू झाली आहे आणि सोमवारची असली तरी सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवारी दीपदान करणं अधिक महत्त्वाचे आणि उत्तम मानले जाते. आणि जर सोमवारी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर अमावस्या तिथी असताना रविवारी सुद्धा दीपदान करता येऊ शकतं. पण दीपदान करताना सोमवती अमावस्येचा विशेष योग लाभावा असं वाटत असलं तर सोमवारी सकाळी किंवा तिथी संपण्यापूर्वी दीपदान करणं अधिक श्रेयस्कर मानलं जातं. आता अधिक महिन्याच्या सोमवती अमावस्येबद्दल संपूर्ण माहिती तिथी जाणून घ्यायची असेल तर ह्या संबंधित माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. आता 33 पिठांच्या दिव्याचे दीपदान हे अमावस्या तिथीमध्ये कधीही करता येते. मात्र ह्यावेळी सोमवती अमावस्येचा दुर्मिळ योग आलेला आहे त्यामुळे सोमवारीच हे दीपदान करावं. त्यामुळे अमावस्या आणि सोमवती ह्या दोन्हीचं पुण्य प्राप्त होतं अशी धार्मिक मान्यता आहे. आता जाणून घेऊया की हे 33 पिठाचे दिवे कसे तयार करायचे. ही कृती अगदी सोपी आहे. घरातल्या माता भगिनी सहज करू शकता अशी आहे. त्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घ्यावं. एका परातीमध्ये गव्हाच्या पिठामध्ये गूळ आणि तूप मिसळून मऊसर पीठ मळून घ्यावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या पिठात आपल्याला मीठ अजिबात घालायचे नाही. त्यानंतर त्या मळलेल्या पिठापासून 33 छोटे छोटे आणि सुंदर दिवे तयार करावे. प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची एक लांब वात किंवा उभी वात ठेवावी. तुम्ही फुलवातीचाही उपयोग करू शकता आणि त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल घ्यावे. आपण दीपदान करण्यासाठी येथे फुलवाती घेतलेल्या आहे. संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करावे. आता सर्वात महत्त्वाचा भाग दिव्याचे पूजन आणि संकल्प. आता दिवे फक्त बनवूनच चालणार नाही तर त्याची शास्त्रोक्त पूजा करणं आवश्यक आहे. ह्यासाठी काय करायचं
तर एका मोठ्या आणि स्वच्छ ताटात हे 33 दिवे व्यवस्थित मांडून घ्यावे. त्यानंतर प्रत्येक दिवाला मनोभावे हळद कुंकू आणि गंध अक्षता लावावी. देवाचे स्मरण करत त्यावर सुंदर फूल अर्पण करावे. दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करावा, तर आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं स्वच्छ पाणी घ्यावे आणि अक्षता घ्याव्या. डोळे बंद करावे आणि म्हणावं, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, घरात सुख शांती नांदण्यासाठी आणि माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी मी आज हे 33 दिव्यांचे दीपदान करत आहे. ही प्रार्थना करून ते पाणी आणि अक्षता ताटाच्या बाजूला जमिनीवर सोडून द्याव्या आणि दिवे लावताना आपण कुठल्याही मंत्राचा जप करू शकतो. मंत्राचा उच्चार करत संपूर्ण दिवे प्रज्वलित करावे. आता आपल्या मनात एक शंका नक्कीच आली असेल की जर काही कारणास्तव आम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसेल तर काय करावं. तर ह्यासाठी अजिबात चिंता करू नये. आपलं शास्त्र ना खूप लवचिक आहे. जर तुम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसेल तर तुम्ही 1, 5, 11 किंवा 21 आपल्या क्षमतेनुसार जितके बनवणे शक्य असेल तितके दिवे लावू शकता. अधिक महिन्यात 21 दिव्याच्या दीपदानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. कारण देव आणि आपले पित्र आपली भावना पाहतात, दिव्यांची संख्या नाही. मात्र कोणतेही उपाय करताना आपली भक्ती आणि श्रद्धा खरी असायला हवी. आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की 33 दिवे पूजेनंतर नेमके कुठे ठेवायचे, कोणाला द्यायचे. तर त्याचे आपल्या शास्त्रात 3 मार्ग सांगितले आहे. जे तुम्हाला सोपे पडतील ते तुम्ही करू शकता. सर्वात पहिला आणि उत्तम मार्ग, आपण ह्या दिव्यांचे दीपदान आपल्या घरच्या पाण्याच्या ठिकाणी करू शकतात. जर आपल्या घराजवळ मंदिर असेल तर त्या मंदिरात आपण हे दीपदान करू शकता. त्याचबरोबर जर आपल्या घराच्या आसपास एखादी पवित्र नदी किंवा जलाशय असेल तर नदीकाठी जाऊन हे दीपदान करणं अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. हे 33 दिव्यांचे दीपदान आपण एखाद्या गरजू व्यक्तीलाही देऊ शकता. त्याचबरोबर त्याला दक्षिणा आणि नारळसुद्धा द्यावा. अधिक महिन्यात हे दान केल्याने अधिक पटीने पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. आता हे दान करून झाल्यानंतर 5 ठिकाणी आपल्याला तेलाचे दिवे लावायचे आहे. हे 33 दिवे दान केल्यानंतर अमावास्येच्या रात्री घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील 5 विशेष ठिकाणी हे दिवे लावले जातात. जसे वास्तू आणि शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला तोंड करून आपण तेलाचा एक दिवा नक्की लावावा आणि आपल्या पितरांचे मनोभावे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. दुसरे ठिकाण तुळशीजवळ, कारण तुळस ही माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि माता लक्ष्मीची कृपा ही सदैव टिकून राहते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरठ्यावर आपण 2 बाजूला 2 दिवे लावू शकता. आपल्या घराचा उंबरठा हा नकारात्मकतेला रोखणारा मुख्य रक्षक मानला जातो. उंबरठ्यावर दिवा लावण्याने घरात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश होतो असं मानलं जातं. याचबरोबर आपल्या घरात ज्या ठिकाणी माठ ठेवलाय किंवा पाण्याचे ठिकाण असेल त्या ठिकाणी एक छोटा दिवा प्रज्वलित करावा. जलतत्व आणि पितरांचा थेट संबंध असतो असे मानले जाते. त्यामुळे हा उपायसुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर आपण अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुपाचा दिवा लावू शकतो. शक्य असल्यास जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दीपदान करावं. कारण पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं. जर आसपास पिंपळाचे झाड नसेल तर काळजी करू नका. जवळच्या कोणत्याही मंदिरात आपण दीपदान करू शकतात. त्याचबरोबर 33 पीठाचे दिवे हे अधिक महिन्याच्या दीपदानासाठी वापरलेले असतील तर दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावेत
किंवा अनेक ठिकाणी अशी धार्मिक मान्यता आहे की पिठाचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर ते पशु पक्ष्यांना, गायींना किंवा इतर प्राण्यांना खाण्यासाठी द्यावेत. ह्यामागील भाव असा की दीपदान करण्याचे पुण्य मिळते आणि अन्नदानाचेही पुण्य मिळते. अशी लोकमान्यता आहे की दीपदानामुळे अंधकार दूर होतो आणि पितरांना प्रकाश अर्पण केला जातो. पिठाचे दिवे, कणकेचे दिवे किंवा त्यातील अन्नघटक प्राणी पक्ष्यांना दिल्यास अन्नदानाचेही पुण्य मिळते. मुंग्या, पक्षी, गाय यांना अन्न दिल्यास सर्व जीवांमध्ये परमेश्वराचे रूप पाहून सेवा केल्याचे पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. विशेषतः अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, पक्ष्यांना दाणे टाकणे, गायीला चारा खाऊ घालणे आणि गरजू व्यक्तींना दान करणे हे पितृकार्याशी जोडले गेलेले उपाय आहे. आणि दीपदान करताना शेवटी हात जोडून एक छोटी आणि मनापासून प्रार्थना करावी की हे ईश्वरा, आमच्या पितरांना सद्गती लाभू दे, आमच्या कुटुंबावर तुमचे आशीर्वाद कायम राहू दे, आमच्या घरात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी नांदू दे. कारण मनात आलेली ही प्रार्थनाच तुमचे खरे पुण्य कर्म ठरवते. तर तुम्ही यंदा अधिक अमावस्येला 33 दिव्यांचे दीपदान करणार आहात का? आणि ह्या 5 ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही दिवा नक्की लावणार आहात? कमेंटमध्ये उत्तर लिहायला विसरू नका. मग तुम्ही अधिक महिन्यात 33 दिव्यांचे दान केलेलं आहे का? हेही कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.